स्टार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा महाराष्ट्रवादी हेल्पलाईन नंबर जारी. पत्रकार परिषदेत अमोल मिटकरी यांनी दिली माहिती. विविध विषयांवर गाजली पत्रकार परिषद. कारंजा लाड. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा वाशिमच्या वतीने आयोजित 8 सप्टेंबर रोजी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष कार्यालय पुंजानी कॉम्प्लेक्स येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकार परिषद संपन्न झाली. पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा महाराष्ट्रवादी हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आला. तसेच ही पत्रकार परिषद विविध विषयांवर चांगलीच गाजली. महाराष्ट्रवादी हेल्पलाईन व जनसामान्यांच्या समस्या, माहिती आणि शासनाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या विविध महत्त्वाकांक्षी कल्याणकारी योजनांची माहिती समाजाच्या सर्व घटकांना व्हावी, तसेच कोणत्याही योजनेपासून वंचित राहू नये या बाबींची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा आमदार अमोल मिटकरी यांनी यावेळी दिली. यावेळी उपस्थित पत्रकारांनी विविध विषयांवर प्रश्न उपस्थित केले. आयोजित पत्रकार परिषदेत राकापा वाशिम जिल्हाध्यक्ष युसुफ पुंजानी, माजी नगराध्यक्ष दत्तराज डहाके, माजी जिप सभापती जयकिसन राठोड, ओबीसी सेल प्रदेश उपाध्यक्ष राजू गुलाणे, राकापा महिला जिल्हाध्यक्ष माधवीताई झनक, राकापा प्रदेश सरचिटणीस कृष्णकुमार राठोड, राकापा विद्यार्थी जिल्हाध्यक्ष आकाश शिंदे, दत्तात्रय झनक, कारंजा शहराध्यक्ष अजय श्रीवास, मंगरुळपीर शहराध्यक्ष मीर आशिक अली, जिल्हा उपाध्यक्ष सादिक, अल्पसंख्याक जिल्हा कार्याध्यक्ष जाकीर शेख, वाशिम महिला शहराध्यक्ष यास्मिन शेख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बालचंद जाधव, माजी जिप सदस्य मोहन महाराज, माजी गटनेते ॲड फिरोज शेखुवाले, माजी नगरसेवक सलीम गारवे, नितीन गढवाले, अतुल चिमेगावे, अब्दुल एजाज अहमद ठेकेदार आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी पदाधिकारी, नगरसेवक व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. कारंजा. अस्मिता न्यूज करिता मयुरी गुप्ता सह महेंद्र गुप्ता, मुख्य संपादक कारंजा. अस्मिता न्यूज. लाडकी बहीण, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असाच जो निर्णय आहे, त्यामुळे तो सरकारचा आहे, तो कोणी एका पक्षाचा नाही. आमच्या काही ठिकाणच्या सन्मान यात्रेमध्ये लाडकी बहीण हा उल्लेख झाला, पण तो कसा असतं की शेवटी मला माझा नेता प्रमोट करायचा असेल, मला माझा पक्ष प्रमोट करायचा असेल, तर काही लोक आपापले बॅनर लावतात. जसं एखादा लावतो की भावी मुख्यमंत्री असं कोणी बॅनर लावतो, तो त्याचा अधिकार आहे. पण अंतिम शब्द हाच आहे, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. मुख्यमंत्र्यांनी त्यावर अंतिम मान्यता दिली, त्यामुळे एका पक्षाची नाही, ही महायुतीच्या सरकारची योजना. रामगिरी महाराजबद्दल आपण स्टेटमेंट केलं होतं महाराष्ट्रात, पण आपल्याला असं वाटत नाही का रामगिरी महाराज प्लस नितेश राणे जे वक्तव्य करतात ते कुठेतरी पोलीस यंत्रणा कमी पडते किंवा त्यांचा धाक कमी झालेला आहे? नाही, मी ज्या गोष्टीचं समर्थनच करत नाही ते त्यांनी स्टेटमेंट दिलं. म्हणजे नितेश राणेचं स्टेटमेंट ते स्टेटमेंट म्हणूनच नाही, त्याला उत्तरही मला देतात.